नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. नैना राहुलसोबत पळून गेली म्हणून आता अद्वैतची बायको म्हणून कला लग्न मंडपात उभी राहणार आहे. पण मित्रांनो, हा ट्विस्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी पहिला ट्विस्ट बघावा लागेल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा तो व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण मागील ट्विस्टमध्ये बघितलं की नैना राहुलसोबत पळून गेली आणि ही बातमी संगीता, कला आणि काजूला समजलेली आहे. परंतु आता चांदेकरांसमोर कसं जायचं हा तिघींनाही मोठा प्रश्न पडलाय. संगीता रूममध्ये खूप रडत असते, कारण नैनाने खूप जबरदस्त तिला धोका दिलेला असतो आणि सर्वांसमोर तिने संगीताचं नाक कापलेलं असतं. त्यामुळे संगीताला काय करावं आणि काय नाही हा मोठा प्रश्न पडलेला असतो. परंतु या गोष्टीची भनक लागलेली असते ती रोहिणीला समजलेलं असतं की नैनाचं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि ती आता लग्न मंडपातून पळून गेली आहे हे नैनाला समजलेलं असतं. परंतु तो मुलगा तिचाच मुलगा म्हणजे राहुल आहे हे तिला अजून समजलेलं नसतं. त्यामुळे रोहिणी संगीताला म्हणते की आता तुम्ही काहीही करा, परंतु आम्ही चांदेकरांची बदनामी अजिबात सहन करणार नाही. तुमची नैना तर एवढी मोठमोठ्या बाता करत होती, परंतु गेलीच ना पळून. आता तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता तुम्ही तुमची मोठी मुलगी कला हिला नवरी म्हणून लग्न मंडपात आणा. हे ऐकून कलाला मोठा धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की हे अजिबात शक्य नाहीये, मी असं कधीच करणार नाही. परंतु रोहिणी त्यांना धमकी देते की जर तुम्ही असं केलं नाही तर मी आता सर्वांसमोर सांगेल की तुम्ही किती प्रकारचे खोटं चांदेकरांसोबत बोललात, कारण तुमचं प्रत्येक खोटं मला माहिती आहे. खरं तर संगीताने घरातल्या सर्वांना सांगितलेलं असतं की आपली जी परिस्थिती आहे ती चांदेकरांना माहिती आहे. परंतु खरं तर तसं काहीच नसतं. संगीताने कोणालाच काही सांगितलेलं नसतं. संगीताने घरातल्यांच्याच डोळ्यात धूळफेक केलेली असते. त्यामुळे आता कलाकडे दुसरा ऑप्शन नसतो. संगीता कलाला म्हणत असते की कला, तू काही पण कर, आता आपल्या घराची इज्जत ही फक्त तुझ्या हातामध्ये आहे. आता तुलाच नवरी बनून खाली जावं लागणार आहे. कला या गोष्टीसाठी अजिबात तयार नसते, कारण तिला माहीत असतं की ज्या व्यक्तीचा तिला इतका राग येतो, जी त्याचा इतका तिरस्कार करते, ती तिच्यासोबत लग्न करूच शकत नाही. अद्वैतसोबत लग्न करण्याचा ती विचार देखील करू शकत नसते. परंतु संगीता तिला फोर्स करत असते आणि रोहिणी सर्वांना खरं सांगणार अशी धमकी देत असते. त्यामुळे कलाकडे आता दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे कला आता लग्न मंडपात नवरी बनून जाण्यासाठी तयार असते. नैनाने जो लग्नाचा ड्रेस काढून ठेवलेला असतो तोच ड्रेस आता कला घालते आणि डोक्यावर पदर घेऊन आता ती लग्न मंडपात जाते. कोणालाही काहीही कळत नाही, कोणाला माहीत पण नसतं की नैनाच्या जागी कला उभी आहे, कारण तिच्या डोक्यावर ओढणी असते आणि तिचा चेहरा हा पूर्णपणे झाकलेला असतो. अद्वैतला असं वाटत असतं की त्याचं लग्न हे कलासोबतच होतंय. कला अगदी जीव मुठीत घेऊन अद्वैत शेजारी बसलेली असते. हे अजिबातच मान्य नसतं, कारण कलाने आत्तापर्यंत फक्त सत्याची साथ दिलेली असते. निम्म लग्नसुद्धा झालेलं असतं, परंतु कलाचं मन कलालाच खात असतं आणि भर मंडपात ती तिच्या डोक्यावरची ओढणी बाजूला करते आणि सर्वांना तिचा चेहरा दाखवते. जेव्हा नैनाच्या जागी कला आहे हे जेव्हा सर्वांना समजतं तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. सर्वात मोठा धक्का बसलेला असतो तो अद्वैतला. संगीता कलाला म्हणत असते की कला, अगं तू असं का केलंस? तेव्हा कला म्हणते की आई, तू आता गप्प बस, मी तुझा एकही शब्द ऐकणार नाही. अद्वैत मात्र कलावर ओरडत असतो, सांगत असतो की तू इथे कशी काय आली आणि नैना कुठे? कला संगीताला म्हणते की आई, आज मी या सगळ्यांना सगळं काही खरं सांगून टाकणार आहे. तू यांच्यासोबत किती खोटं बोलली आहे हे देखील मी आता सगळ्यांना सांगणार आहे. अद्वैत म्हणतो की हे सर्व काय चाललंय? नैना कुठे आणि तू इथे काय करते? तुला आतमध्ये येण्याची परमिशन कोणी दिली? कला म्हणते की 1 मिनिट, मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगते. कलाताई लग्न मंडपातून पळून गेली आहे, कारण तिला तुमच्यासोबत लग्नच करायचं नव्हतं. हे जेव्हा अद्वैत ऐकतो तेव्हा अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते. अद्वैतला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. सोबत चांदेकरांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. जेव्हा कला सांगते की नैनाताई पळून गेली आहे तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की तू तिला नैनाताई काय म्हणते? तुझी ती कोणीही लागत नाही आणि मुळात म्हणजे हा तुझाच काहीतरी प्लॅन असेल. तेव्हा कला त्याला सांगते की 1 मिनिट, मी तिला नैनाताई असंच नाही म्हणत, कारण ती माझी सख्खी मोठी बहीण आहे. हे ऐकल्यावर अद्वैतला पुन्हा दुसरा मोठा झटका बसतो आणि मग कला सगळं काही सत्य सांगून देते की कशा प्रकारे संगीताने त्यांना उल्लू बनवलंय. संगीताला फक्त चांदेकरांच्या घरात नैनाचं लग्न लावून द्यायचं होतं, म्हणून संगीताने किती प्रकारचं खोटं बोललंय हे आता ती सर्वांसमोर सांगते. त्यामुळे आता चांदेकरांना संगीताची सच्चाई समजलेली असते.
तर कला म्हणते की मी निम्म्या लग्नातून उठले, याचा अर्थ फक्त एवढाच आहे की मला तुमच्यासोबत लग्न करायचं नाही आहे. अद्वैत म्हणतो की मग मला कुठे तुझ्यासोबत लग्न करायचं आहे? तुम्ही आमच्यासोबत इतका मोठा धोका केला आहे, आता मी तुम्हाला पोलिसांमध्येच देणार. कला म्हणते की ठीक आहे, आम्ही जी काही चूक केली आहे त्याच्याबद्दलची जी काही शिक्षा असेल ती आम्ही भोगायला तयार आहे. परंतु आबांना मात्र हे सर्व चुकीचं वाटत असतं. आबा अद्वैतला जरा बाजूला घेतात आणि अद्वैतला समजावून सांगतात की तू आता ह्या मुलीशी लग्न कर. कारण बाहेर मीडियामध्ये जर ही बातमी समजली ना की नवरी मुलगी चेंज झाली आहे, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ही गोष्ट आपल्या बिझनेससाठी अजिबात चांगली नाही आहे. सर्व लोक आपल्या तोंडात शेण घालतील. आता आपल्या खानदानाची इज्जत अद्वैत फक्त तुझ्या हातामध्ये आहे आणि तुला हे लग्न करावंच लागेल. त्यामुळे अद्वैतचा नाईलाज होतो आणि अद्वैत लग्नासाठी हो म्हणतो. परंतु कला म्हणत असते की मला नाही करायचं तुमच्याशी लग्न. संगीता आता कलाला समजावू लागते की कला अगं काही पण कर, पण तू आता अद्वैतसोबत लग्न कर, कारण अद्वैतसोबत तुझंच भविष्य लिहिलं गेलंय. तर आता सगळीकडेच थुतू झालेली असते. त्यामुळे बाबासुद्धा कलाला म्हणत असतात की कला, मी आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुला सपोर्ट केला, प्रत्येक वेळी तू म्हणशील तसं केलं, परंतु आज मी तुला सांगतोय की तू अद्वैतसोबत लग्न कर, कारण तू जर अद्वैतसोबत लग्न केलं तरच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यामुळे कलासुद्धा आता अद्वैतसोबत लग्न करण्याचा निर्णय घेते. परंतु सरोज म्हणत असते की मी हे लग्न होऊ देणार नाही, कारण ह्या लोकांनी आपल्याला पूर्णपणे वेडात काढलंय आणि यांच्या मुलीशी मी लग्न अद्वैतचं होऊच देणार नाही. ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मला माहिती आहे की तू आबांमुळे हा निर्णय घेतोय आणि तू आबांच्या सांगण्यावरून हे सर्व करतोय. परंतु त्यावेळी अद्वैतला त्याचा बिझनेस जास्त महत्त्वाचा वाटतो. हा निर्णय फक्त मीच घेतलाय आणि मला कलासोबत लग्न करायचंय. त्यामुळे दोन्हीही कुटुंबाने कलाला आणि अद्वैतला दोघांनाही फोर्स केलेलं असतं. त्यामुळे त्यांना आता हे लग्न करणं भाग असतं. उरलेलं लग्न दोघंही आता पूर्ण करतात. कला आणि अद्वैत आता कायद्याने एकमेकांचे नवरा बायको झालेले असतात. परंतु लग्नात सुद्धा अद्वैत आणि कला एकमेकांकडे खूप खुन्नस देऊन बघत असतात. अद्वैत कलाला म्हणत असतो की तू माझ्यासोबत लग्न केलंय, परंतु हा सगळ्यात तुझा वाईट डिसिजन असणार आहे. सगळ्यात चुकीचा निर्णय जर कोणता असेल तर तुझा हा असणार आहे. यानंतर तुझी जिंदगी अशी बर्बाद होणार आहे ना की तू बघतच राहा. तर कलासुद्धा त्याला सांगत असते की हे लग्न करणं म्हणजे फक्त माझी मजबुरी आहे, मी कुठल्याही आनंदाने तुझ्याशी लग्न करत नाही आहे. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही आता घरी येतात. चांदेकरांच्या घरी मात्र कोणीही कलाचं स्वागत करत नाही. कलाला सून म्हणून कोणीही स्वीकारलेलं नसतं, फक्त आबा कलाला सून म्हणून स्वीकारत असतात. तर नैना आणि राहुल मात्र एका हॉटेलवर थांबलेले असतात आणि दोघंही खूप मज्जा करत असतात. राहुलला नैनासोबत लग्न करायचं नसतं. राहुलला फक्त काही दिवसांसाठी सिच्युएशन हँडल करायची असते आणि अद्वैतला तोंडावर पाडण्यासाठी त्याने हे सर्व केलेलं असतं. परंतु ऐनवेळी आता कला आणि अद्वैतचं लग्न झालंय, त्यामुळे ही मालिका पुढे खूपच रंजक ठरणार आहे. तर पुढील असेच अपडेट बघण्यासाठी आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.